वर्ष झालं तुमचं असं म्हणणं आहे की ते डिस्टर्ब होते. तुम्हाला काय जाणवत होतं? तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, नेमकं काय घडत होतं ते सांगा. टेन्शन मध्येच असायचे पूर्ण. घरी व्यवस्थित बोलत नव्हते, काही नव्हते. त्यांना पण माहिती ना, ते काहीच बोलत नव्हते घरात. काल काय घडलं नेमकं? काहीच काय घडलं नाही, टेन्शन मध्येच होते. मला फक्त म्हणले की मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी बाहेर चाललोय, आत्महत्या करायला चाललोय, मला काहीच बोलू नका. मला ढकलून दिलं. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला? रोखण्याचा प्रयत्न केला ना, मग ढकलून दिलं ना त्यांनी मला. त्यांनी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती आरोप केले. त्यांना त्रास होतो या संदर्भात काही सविस्तर तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं? नाही, काय बोलणं झालं होतं का? काहीतरी पत्नीला सांगितलं असेल ना, का त्रास होतोय, काय होतोय? माणूस व्यक्त होतो बायकोजवळ. नाही, ते खूप टेन्शन मध्ये होते. एवढे टेन्शन मध्ये बोलण्याच्या ह्याच्यात पण नव्हते ते, एकाच ह्याच्यात होते फक्त. मला त्रास होतोय फक्त म्हणून. बरं, तुम्ही काय नातेवाईकडे शोध वगैरे तुम्ही घेतला कालपासून? काय शोध घेतलाय, कुणाकडेच नाहीये, माणूस नाहीच माझा. 2 दिवस दुपारपासून काय वर्षभर झाल्यानंतर काय आता तुमची मागणी काय असणार आहे? तुम्ही यवत पोलीस काय स्टेशन? नाही, मला फक्त माझा माणूस चांगला आणून द्या. माझे 2 लेकरं मी घेऊन आलेली, माझं काही नाही, मला फक्त माणूस आणून द्या माझा. त्या माणसाला काय झालं होतं, काय करायचं आम्ही?